बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेपकडून एका कैद्याला मारहाण करण्यात आली। वाल्मिक कराड गँगची तुरुंगात दहशत सुरू असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कैद्यानं केला। जेलमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याचं कैद्यानं या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलं। कैद्याकडून जेलमध्ये घडलेला प्रकार एका व्यक्तीला सांगतानाची ही कथित ऑडिओ क्लिप समोर आली। दरम्यान या संदर्भात जेल प्रशासनानं मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा केली, परंतु कैद्यानं कोणतीही तक्रार नसल्याचं लेखी स्वरूपात दिल्याची माहिती कारागृह अधीक्षक रामराज चांदणे यांनी फोनवरून दिली। दरम्यान ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं संभाषण आहे तरी काय ते आपण पाहूयात आणि या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। आपण ही ऑडिओ क्लिप पाहूया। मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है, मैं अंबेजोगी का हूँ। मैं पर डायरेक्ट में था। सुदर्शन घुले, प्रतीक घुले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे। मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे। मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई और सुन रहे भी नहीं। साहब लोग भी कोई सुन रहे नहीं मेरी बात और सब उनसे मिले हुए हैं, पैसे खा रहे उनसे और मेरे को न्याय दे बोल रहा तो मेरे को न्याय भी दे रहे नहीं। मैंने बोला तुम्ही जेलरला बोलले का? जेलरला बोललो, जेलर म्हणला जेलर त्यांचाच माणूस आहे, त्यांच्याकडून पैसे गिसे घेते। पण अभी जो जेलर आए चांदने साहब, उनको सुप्रिटेंडेंट बना इन्होंने, करके वो भी मेरा सुन रहे थे और मुझे डरा रहे, मुझे धमक्या दे रहे। ते म्हणाले कसंही फरक करतो तुझा, मी सांगतो कसं करायचं, आमचं काय वाकडं होत नाही। मी कोर्टाला सांगतो, सांग म्हणले कुणाला सांगायचं, काय आमचं वाकडं होत नाही म्हणले। तुम्हाला मारलं ते सीसीटीव्ही मध्ये आहे का? हाँ, मुझे मारते हुए पूरे सीसीटीवी में आए वाले वो, मगर कोई देख रहा नहीं, कुछ नहीं, क्या नहीं। सब चांदने साहब वो सब पूरे जेलर साहब मिले आले उनसे, कुछ मेरा सुन रहे नहीं, कुछ नहीं, क्या नहीं, खाली गालियां दे रहे। वो 1-1.5 महीना पहले जरंगे पाटील चालता तर म्हणले जरंगे पाटील ती जरंगे पाटीलला गोळ्या घालणाऱ्याला पाटील होतं, ती गोविंद फड म्हणून नाही, ते आपलं लोखंडीच्या पुढे एक गाव आहे, ती कोणतं गाव आहे लक्षात नाही। जरंगे पाटील शिव्या देतात, पण त्याला म्हणले गोविंद फडलाय तुझा, गेल्यावर त्याच्या सगळ्यात गोळ्या घाल, तुला काय पैसे लागतात मी देतो, काय मदत पाहिजे करतो, पर तेवढं कर काम आमचं, अशा धमक्या देते। मैं मेरे सामने बहुत जनक धमक्या दिए, मगर मैं बहुत डर रहा था। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।